नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्यावर तुम्ही सध्या चिंताग्रस्त असाल, पण ते कुणाला विचारावं, कसं विचारावं हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असणारच ना। त्यासाठीच आपले डॉक्टर उमेश मुंदडा आहेच की, मग चिंता कसले। म्हणूनच तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी, तुम्हाला बोलतं करण्यासाठी डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक गेल्या 1985 पासून आपल्या सेवेत आहेत। ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून ते गेल्या 40 वर्षापासून मार्गदर्शन करत आहे। यांच्याशी चर्चा करताना त्यांनी हिवाळ्याच्या थंडीत आपली सेक्स लाईफ कशी जपावी याबद्दल अगदी सोप्या भाषेत सांगितलं आहे। मित्रमैत्रिणींनो, हिवाळ्याच्या थंडीत शरीरात खूप थंडी जमा होते, त्यामुळे कित्येकदा आपली किंवा आपल्या पार्टनरची इच्छा जरी असेल तरी सेक्स करण्यात आळस येतो। अशा वातावरणात जर तुम्हाला बेडरूम मध्ये थंडीची भीती घालवायची असेल तर तुम्हाला काही टिप्स फॉलो करणं गरजेचं आहे। खरं तर गुलाबी थंडी आपल्या पार्टनरवर प्रेम करण्याची, रोमॅन्स करण्याची इच्छा जास्त असते, परंतु कपडे आणि ओलेपणा या आड थंडी येते आणि मग रोमॅन्स दरम्यान अगदी परमोच्च आनंद घेत असताना आपण थांबून जातो आणि अशा वेळी पूर्ण सुख न मिळाल्यामुळे मूड जातो। पण हा मूड घालवण्याऐवजी उपायांचा विचार करायला हवा। काय होते की अचानक झोपायला गेलेलं शरीर गरम होऊ शकत नाही। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिवाळ्यात फोरप्ले साठी थोडा जास्त वेळ द्या, कारण शरीर जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा घर्षण होतं आणि त्यामुळे उष्णता निर्माण होते आणि शरीर उबदार होतं। तुमच्या जोडीदाराच्या सेक्स पॉइंटला तुम्ही हळूवार कुरवाळू शकता, त्यातून तुमचा जोडीदार उत्तेजित होईल आणि तिची पकड अधिक घट्ट होईल। यातून तुमची पार्टनर सेक्ससाठी तयार होईल। त्यामुळे थंडीत सुरुवातीचा प्रेम वर्षाव जास्त गरजेचा असतो। दुसरा मुद्दा म्हणजे हिवाळ्याच्या दिवसात उबदार ठेवण्यासाठी नेहमी लोकरीचे कपडे घाला। विशेषतः थंडीपासून हात, तोंड, पाय, कान यांचं संरक्षण करा। त्यामुळे तुमचं शरीर बिघडणार नाही आणि थंड शरीराला स्पर्श केल्यानंतर जोडीदाराचा मूड देखील खराब होणार नाही। जर तुम्ही तुमचं शरीर उबदार ठेवलं नाही तर तुम्ही स्वतःला सेक्ससाठी तयार करू शकणार नाही। अशा परिस्थितीत तुम्ही जोडीदाराचा मूड कसा बदलू शकाल? जर जोडीदार तुमच्याकडे आला, थंड ओठांना किंवा शरीराला स्पर्श केला तर पार्टनरचा मूड जाऊ शकतो। त्यामुळे शरीर उबदार ठेवा। जेव्हा तुम्ही सेक्सचा आनंद घेत असाल तेव्हा लगेच तुमचे किंवा तुमच्या जोडीदाराचे कपडे काढू नका। आधी जरा गप्पा मारा आणि शरीर उबदार झाल्यानंतर बाकी गोष्टींकडे वळा। तिसरा मुद्दा म्हणजे तुम्हाला तुमच्या शरीरासोबत रूम टेम्परेचरचाही विशेषतः विचार करावा लागेल। बरेच कपल त्यांच्या खोलीत टेम्परेचरकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे थंड बेडवर गेल्यानंतर मूड जातो। म्हणूनच आपण अंथरुणावर जाताना सेक्स सारख्या गोष्टी विसरतो आणि तसंच मूड ऑफ करून झोपून जातो। हिवाळ्यात गरम पाणी खूप महत्त्वाचं आहे, मात्र पाणी पिण्यासाठी गरम पाणी वापरून चालणार नाही। जर तुम्हाला लैंगिक जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर अंघोळीसाठी सुद्धा गरम पाण्याचा वापर करणं गरजेचं आहे। यामुळे शरीराचा बाह्य भाग लवकर थंड होत नाही। जर तुम्ही तुमचे हात आणि तोंड धुण्यासाठी सुद्धा थंड पाण्याचा वापर करत असाल तर त्यामुळे तुम्हाला थंडी जास्त जाणवेल। मग करायचं काय? तर हिवाळ्यात तुम्हाला आपल्या पार्टनरला जवळ घ्यायचं असेल, तिचा मूड तयार करायचा असेल तर बेडवर जाण्यापूर्वी कपल बाथ नावाची कन्सेप्ट असते, ज्याने तुम्ही कपल म्हणून अजून जवळ याल। म्हणूनच हिवाळ्याच्या गुलाबी थंडीत बेडवर जाण्याआधी कपल बाथचा आनंद घ्या, तर तुमच्या लैंगिक आयुष्यात अजून एक आनंदाचा क्षण जोडला जाईल। यानंतर हिवाळा, उन्हाळा असो किंवा मग पावसाळा, सेक्स पोझिशन शिवाय मजा कशी येऊ शकते। त्यामुळे हिवाळ्यातील तुम्ही सेक्स पोझिशन ट्राय करू शकाल, पण अशी कोणतीही पोज करू नका ज्यासाठी तुम्हाला ब्लँकेट मधून बाहेर पडावं लागेल किंवा टेबलवर किंवा खुर्चीवर जमिनीवर बसावं लागेल किंवा झोपावं लागेल। तुम्ही फक्त ब्लँकेट किंवा पलंगावर सेक्स पोझिशन करा, यामुळे तुम्हाला शरीराला ऊब मिळेल। आय होप हिवाळ्यातील लैंगिक जीवनात उबदारपणा आणण्यासाठी तुम्हाला या टिप्स कामी पडतील। या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्याही समस्येवर जाणून घ्यायचं असेल, काही प्रश्न असतील तर बिनधास्त कमेंट बॉक्समध्ये टाका। मी डॉक्टरांचा सल्ला घेईल आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देईल, किंवा थेट क्लिनिक गाठून डॉक्टरांशी देखील तुम्ही संपर्क साधू शकता। धन्यवाद।